नमस्कार. आपण बघत आहात नवदृष्टिकोन न्यूज आणि आज पाहणार आहोत खोपेगाव येथील अक्षरधाम सोसायटी ते खोपेगाव पाईपलाईन प्रकरणाचा विशेष आढावा. मौजे खोपेगाव तालुका जिल्हा लातूर येथे पाणी टंचाई नसतानाही नवीन पाईपलाईनचे काम मंजूर करून सुरू करण्यात आले आहे. गावात आधीपासूनच जलजीवन मिशन अंतर्गत 1.5 कोटी रुपयाचे पाणीपुरवठा योजने यशस्वी पूर्ण झाली असताना हे अनावश्यक काम गावकऱ्यांमध्ये संताप निर्माण करत आहे. तुमचं नाव सांगा. ओमप्रकाश सुदाम मोरे. हां हां. मग तुमचं ऑब्जेक्शन काय आहे म्हणजे ऐकून घ्या. हं. हा जे रस्ता आहे हं. आमदार फंडातून केलेला आहे. हं. हा हं. डांबरीकरण झालेलं आहे. हं. त्याच्यासाठी आपण 6 फूट 10 फूट काय सोडलेलं आहे, साईड पट्ट्या सोडलेल्या आहेत. हां हां. त्या 6 फुटामध्ये तुम्हाला काय करायचं अंतर्गत मार्ग करा ना तुम्ही. पण ते जे आता जे गुत्तेदार खणलंय तर ते रोड का बरं खायचा? तुमचं म्हणणं काय? ऐका, आज जर तुम्ही रस्ता खणलो गावकऱ्यांनी मागणी केली आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर भारतीय दंड विधान अंतर्गत IPC 420, 468, 471 प्रमाणे गुन्हे नोंदवावे. ग्रामसभा भरली असेल ते. बोलले कुणासोबत केली त्यांची चर्चा, गावासोबत चर्चा केली काही? ग्रामसभेमध्ये काय चर्चा? जर प्रशासनाने कारवाई नाही केली इथं सगळे तर आम्ही तीव्र आंदोलन करावं लागेल, उपोषण करावं लागेल, असं गावकऱ्याचं म्हणणं येत आहे. बरोबर आहे बरोबर. माझं एक म्हणणं आहे. फक्त आमचं म्हणणं आहे कसं आहे, पत्रकार साहेब, आमचं एक म्हणणं आहे. तुम्हाला ही परवानगी कोण दिली? रस्ता उघडायची परवानगी कोण दिली? कोण परवानगी दिली? आपल्या ग्रामपंचायत NOC घेतलं नाही का NOC गुत्तेदार? नाही किंवा ग्रामपंचायत सदस्याला माहित नाही किंवा काहीच नाही का? काहीच नाही. मग आता तुमचं इथं बाजूला घर आहे हा, ही तर बघा. मग ऐकून घ्या आता बघा. तुम्हाला वाहतूक करता येईल का इथं? ऐकून घ्या. गावकऱ्याच्या मते गुत्तेदाराने फक्त बिल काढण्यासाठी हे काम सुरू केले आहे. इतकंच नव्हे तर ग्रामपंचायतीची कोणतेही NOC घेतलेली नसल्याची माहिती समोर येत आहे. जरा आम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून तुम्ही असे रोड करतो का? आतापर्यंत मला प्रश्न एक मिनिट आहे. हा? तुम्ही ही तिथून फुट घ्या. ही साईड बाजूला किती आहे साईड पट्टी? साईड पट्टी का बरं सोडली आहे? साईड पट्टी किती शिल्लक आहे? ते संबंध नाही. त्यांनी ग्रामसेवकाला न सांगता, सरपंचाला न सांगता ते जे काय मनमानी कारभार केलेत, सरपंच असतील किंवा मनमानी यांचे काय अतिक्रमण असतील इतर सदस्याचे जे आहेत तुम्हाला दिसत असतील अतिक्रमण केलेत त्यांनी, आणि त्या खंडत असल्या वेळेस त्यांनी मनमानी करून जे काय भ्रष्टाचार केलेत, आणि त्याच्या बाजूला एक 8 फूट रान असताना देखील 8 फूट रान आहे, मोजा बघा. त्याच्यामुळे तुम्ही मनमानी करता का? काल दुपारा आलो विचारलो हे काम कसं आहे, तर असं पाईपलाईन आणायला आम्ही आणायला मान्य आहे म्हणलं. एवढा तुमचा रस्ता नालीच्या बाजूला असताना 5-7 फूट असताना तुम्ही रोड का खांदाला? मग काय म्हणले? तर ही अतिक्रमाचे हुडी कोणी काढण्यात गेले. हा. मग तिथं उपसरपंच होते, उपसरपंच होते, दामू शिंदे होते, हा. पुन्हा JCB वाला विचारलो. मग त्यांनी काय म्हणले का नाही उपसरपंच आणि उपसरपंच म्हणले सदस्याने? आम्हाला माहित नाही म्हणाले. हा, मग त्यांचा विरोध होता का ह्याच्यात? हा, बरं. त्यांनी पण नाही म्हणले आम्हाला. हा. त्यांनी पण आम्हाला माहित नाही. मग हे गुत्तेदारनं मनमानी तुमच्या गावामध्ये कारभार केला का? हा, गुत्तेदारला फोन होता, गुत्तेदार उचलला गेला. हा. गुत्तेदार उचलला. ग्रामसेवकाला होता, ग्रामसेवक मीटिंग मध्ये म्हणले. हा. म्हणजे त्यांनी काय उचलायचं, मला बाहेरून पत्ता बरं, लागला, मीटिंग मध्ये म्हणले. मग चलते हो म्हणले. बरं बरं. मग आता तुमच्या मागण्या काय आहेत नेमक्या? मला मूळ मागण्या सांगा. मूळ मुद्दा आमची मागणी की नालीला चिटकून जी साईड पट्ट्या सोडल्या, आपला रोड आहे 30 फुटाचा, हा हा जी डांबरी आहे, डांबरीच्या कडाने 4-5 फूट जी रान सुटले, हा. त्या 5 फुटामध्ये प्रत्येक रोडला आपल्या 30 फुटाचा रोड हा. आहे. 30 आपल्या गावामध्ये प्रत्येक रोड 30 ते 40 फुटाचे रोड आहे. हा बरं. हा. मग त्याच्यामध्ये 5-5 फूट शेवटला सुटले ना साईड पट्टा म्हणून. पण आता हे रस्त्याचं तुम्हाला किती नुकसान झालं असं वाटते? नुकसान कमीत कमी 4 ते 5 लाखाचं नुकसान आहे रस्त्याचं? रस्त्याचं, डांबरीचं. बरं. डांबरी बघा नाही, डांबरी बघा, डांबरी खोदून हे काम केलं ती. तुमच्या आता तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत नेमकं? आता जी रस्ता केलाय त्यांनी आपलं काम करत तसे मनमानी कारभार केले. त्या गुत्तेदार जी कोण आहे ते गावाला कोणाला माहित नाही. हो, त्याला काळ्या फितीमध्ये त्याला अटक करावं. हा. हो. आणि जी रस्त्याची जी नुकसान भरपाई आहे आमची 10 लाख असेल 15 लाख असेल, ती आमची नुकसान भरपाई करून द्यावी. आणि जी काम आहे बाजूला साईड पट्ट्या नालीच्या कडनं ती काम त्यांनी स्वतः करून घ्यावं. बरं. विकास कामाला माझं नाव नितीन सदाशिव पिटले. हा. माझी आई इथं खोपेगाव ग्रामपंचायत मध्ये हा. सदस्य म्हणून आहे. तरी सदरील इथं काम झालेलं आहे पवार म्हणजे पवार गलीमध्ये ते अनधिकृतपणे झालेलं आहे. त्याच्यामध्ये अनधिकृत म्हणजे काय झाले? अनधिकृत म्हणजे न विचारता, न काही त्याचे काही ठराव घेता
न काही डॉक्युमेंट हे करता डायरेक्टली काम चालू केलं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं म्हणलं तरी एवढं मोठं नुकसान झालं. एनओसीची गरज असते का नाही तुमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये? प्रत्येक ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये एनओसीची गरज असते, पण पण या गुत्तेदारानं एनओसी घेतली, कुठला गुत्तेदार आहे काही माहिती नाही, त्याची पण माहिती नाही. येऊन त्याने संध्याकाळी येऊन जीसीबीने खणलंय. नोटीस लावली होती का नोटीस बोर्डावर कामाची? काय नाही, काय लावली नाही, कुणाला जाहिरात कल्पना नाही, वगैरे? सरपंचाला कल्पना टेंडर नाही, सुटल्याचं काय ग्रामपंचायतला माहिती आहे का? टेंडरची बी काही कल्पना नाही. हा, बरं. ग्रामसेवक, सरपंच, सदस्य जेवढे बॉडी मेंबर आहेत त्यांना कुणालाही माहिती मग नाही. आता तुमचं काय निवेदन आहे आता अधिकाऱ्याला आपलं आमचं एवढंच नेमकं? निवेदन आहे की एक 1.5 कोटीचं प्रोजेक्ट झाले होतं, त्याच्यामध्ये प्रधानमंत्री जल जीवन मिशन मधून 1 कोटीचं बजेट आम्हाला ग्रामपंचायतला मंजूर झाले होतं. त्याच्यामध्ये पाईपलाईनचं काम पूर्ण गावामध्ये पूर्ण पाईपलाईनचं काम झालंय. प्रत्येकाला पाणी घरोघरी मिळते. आणि ह्याच्यामध्ये कुठल्या गुत्तेदारानं काम मंजूर करून आणले काही माहित नाही. गावाला पाणी कमी आहे, 16 का 17 लाखाचं काम आहे, 17 लाखाचं काम आम्हाला करायचे असं म्हणून ते संध्याकाळी महिन्यात खणला. त्या अशा गुत्तेदाराला जोड्यानं मारून त्याला समोर घेऊन जोड्यानं मारून त्याची वरात काढली पाहिजे. नाहीतर असं जर नाही झालं तर डायरेक्ट आम्ही कलेक्टर ऑफिसला आणि आता तुमची बैठक ग्रामपंचायत सभेत घेऊन तुम्ही कारवाई बी करू शकता ना बैठकीमध्ये? प्रत्येक मासिक मिटिंगला आमची बैठक असते. त्यावेळी मासिक मिटिंगमध्ये बैठकीमध्ये कुठल्या ह्या कामावर कुठल्याही गोष्टीचं काही विशेष चर्चा काही झाली नाही. हे पूर्णतः अनधिकृत काम आहे आणि पूर्ण डांबरी रस्ता खणून रस्त्याची तर आमदार फंडातून हा रस्ता मंजूर झाला होता, पूर्ण रस्त्याची वाट लावून टाकली पाण्याची प्रश्न मिटू. मग आता पाणी टंचाई, आता समजा हे जर तुम्ही काम अडवलं आणि समजा नाही, ते होऊ देणार ना 100%. बरं आहे का, आम्ही- मग गावाला पाणी टंचाई होईल ना? त्यांना अडचण असेल ना. सध्या पाणी आहे का गावात तुमच्या? पाणी आमच्याकडे 24 तासाची लाईन आहे. 75% लोकांना आम्ही आताही पाणी पुरवठा सध्या करतो. पाण्याचा काही प्रॉब्लेम आहे? 24 तासाची पाण्याची लाईन आहे आपल्याकडे. हा, बरं, ठीक आहे. तर आहे 25% लोकांची अडचण, हा, ती पण आम्ही सोयी लावू, सोय करू. परंतु अशा मूर्ख लोकांमुळे कुठं गावचे रस्ते खराब करणं हे चुकीचं आहे. त्याला आम्ही बिलकुल आळा घालू. तर हा होता खोपेगाव येथील पाईपलाईनच्या कामाशी संबंधित गावकऱ्यांचा संताप. शासन निधीचा गैरवापर, डांबरी रस्त्याचे नुकसान आणि खोट्या पाईपलाईनच्या नावाखाली सुरू असलेले हे काम खरोखरच गंभीर प्रश्न उपस्थित करते. नवदृष्टिकोन न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही हा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवत आहोत. या प्रकरणाबाबत तुमचं मत काय, कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच बातम्या आणि अपडेटसाठी नवदृष्टिकोन न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.